नमस्कार मित्रमैत्रिणींनो. प्रत्येक स्त्रीला रडवेल अशी कथा. अर्पिता पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी, स्वभावाने साधी, सरळ आणि देखणी मुलगी. वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक, तर आई गृहिणी. तशी ते 3 भावंड. मोठी बहीण नमिताने 2 वर्षापूर्वीच पळून जाऊन लग्न केलं होतं. तिचा नवरा इंजिनियर होता. पळून जाऊन लग्न केल्यामुळं अर्पिता सोडून कुणीच तिच्याशी बोलत नव्हतं. मधला भाऊ सोहमचे वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्याची बायको शालिनी बँकेत कामाला होती. सोहम ही एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता. अर्पिता तशी शांत असायची. आपल्या खोलीत एकटीच बसून राहायची. महिन्याभरापूर्वी लग्न झालं होतं. कमलेश इंजिनियर होता. घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती. चांगलं होतं म्हणून घरच्यांनी सर्वांनी लग्नाला होकार दिला आणि अर्पिताचं लग्न केलं. लग्नही धूमधडाक्यात झालं होतं. मुलगा पुण्यातच राहणार होता. लग्नानंतर अर्पिता सासरी गेली. लग्नाच्या पहिल्याच दिवशी कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला होता. घरी अर्पितासहित सर्वजण वाट पाहून कंटाळले. सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता. सर्वजण वाट पाहून पाहून थकले होते. त्याचा मोबाईलही अनरिचेबल लागत होता. त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला आणि लवकरात लवकर तपास करायला विनंती केली. संध्याकाळ होत आली होती. अर्पिताला अचानक काही अघटित घडणार असण्याची चाहूल लागली. ती घाईघाईने देवीच्या मंदिरात जायला निघाली. पण मुलगा घरात नाही. त्यात सूनही बाहेर चालली म्हणून सासूने तिला बळबळच बाजूला बसवून ठेवलं. 7 वाजायच्या सुमाराला अर्पिताला अचानक हाताच्या मुठी वळल्या. भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली. ती घामाने भिजली. काहीतरी चुकीचं घडते याची तिला जाणीव होत होती. घरातले सर्वजण तिला काय झालं म्हणून पाहत होते. तितक्यात दारावरची बेल वाजली आणि पोलीस दारात हजर झाले. ते गाडीत एक मृतदेह होता. गाडीतला मृतदेह कमलेशचाच आहे याची खात्री पडताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अर्पिताचं सौभाग्य हरवलं होतं. ती चक्कर येऊन पडली होती. ती 6 तासानंतर शुद्धीवर आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिच्या सासूने तिला काही बाई बोलून घराबाहेर काढलं आणि हकलून लावलं. आज जवळजवळ महिना झाला होता. अर्पिता पप्पांच्या घरी एकटीच बसून होती. ती तिच्या खोलीतून बाहेर पडायची नाही. बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधवा शापित म्हणून तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचे, टोमणे मारायचे. कधीतरी सहज फिरायला म्हणून बागेत जायची ती. आजही काहीतरी विचारात गुंग असल्याप्रमाणे ती भान हरपून काहीतरी विचार करत होती. तोपर्यंत विश्वासराव, तिचे वडील, तिच्या खोलीमध्ये आले आणि आपल्या मुलीला असे कोमजलेलं पाहून त्यांना फार वाईट वाटलं. ती म्हटली, बोला ना बाबा, काय म्हणता? तेव्हा विश्वासराव तिला म्हणाले की मी काम आहे म्हणूनच तुझ्याकडे आलो आहे. असं आहे का बाळा? ते म्हणते, नाही बाबा, बोला ना. अर्पिता, जे झालं त्यात तुझी काहीही चूक नाही. तू जेमतेम 22 वर्षाची आहेस. तुला अजूनही चांगलं स्थळ येऊ शकतं. म्हणजेच कोणालाही पसंत पडशील तू. तुम्हाला काय म्हणायचं आहे बाबा, स्पष्ट सांगा. अर्पिता काहीशी धिटाने म्हणाली. मागून पदराला हात पुसत तिची आईही खोलीत आली. अर्पिताची वहिनी शालिनी खोलीच्या बाहेरूनच ऐकत होती. म्हणजेच तू पुन्हा लग्न करावंसं असं आम्हाला वाटतं बाळा. अर्पिताच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली, आई, माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडली आहे ना की संसार, लग्न यातून माझं मन उडलं आहे. मला पुन्हा लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. अर्पिता डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाली, हे बघ बाळा, मी सांगायचं काम केलं. बाकी तुझा निर्णय अंतिम राहील. मला तुझ्यावर काहीही लादायचं नाही. तिच्या डोळ्यातील अश्रू होतं. विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले. मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बापाचं काळीज होतं. फुलपाखरासारख्या आपल्या मुलाला रंगहीन कोमेजलेलं पाहताना त्यांना अतिवेदना होत होत्या. आई बाबांना सांग, मी उद्या तुम्हाला माझा जो काय आहे तो निर्णय कळवते. अर्पिता मनातच काहीसा विचार करत म्हणाली. तोपर्यंत डोळ्यांनी तिच्या आईने तिला निश्चिंत राहण्याचा इशारा केला आणि तीही खोलीतून बाहेर निघून गेली. विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपणा अर्पिताच्या नजरेतून सुटला नव्हता. तरीही तिने लग्न न करण्याचा आपल्या निर्णयावर ठाम राहायचं ठरवलं. रात्री जेवणाचं ताट घेऊन शालिनी खोलीत आली. आज कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली, पण ती थोडं अंतर राखूनच बसली होती. जणू अर्पिताच्या स्पर्शातून तिला विषबाधा होईल असं तिचं वागणं होतं. अर्पिता, आई बाबा जे म्हणत आहेत ते तुझ्या भल्यासाठीच म्हणत आहेत. तू लग्नाला तयार हो, म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू. शालिनी, म्हणजे काय म्हणायचं आहे वहिनी तुला? आई बाबांना मी
जड झाली आहेस का? सगळे लोक घालून पाडून बोलतायत, निदान तू तरी असं बोलू नकोस. अर्पिता, आईबाबांना तू भार झाली आहेस आणि आम्हालाही झाली आहेस. आधीच खर्च एवढा वाढलेला आहे, कसं तरी आयुष्य जगतोय, त्यात तू इथं येऊन पडली आहेस. आईबाबांना काय, तुला ते सांभाळतीलच. मला कसले सल्ले देतेस ग? तुझ्या कर्मामुळेच तर लोक तुला बोलतात ना. शालिनी तिरस्काराने म्हणाली आणि अर्पिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलं. शालिनी येथेच असं फारशी बोलत नव्हती, पण आज ती जास्तच टोचून बोलली होती. अर्पिता मात्र न जेवता झोपी गेली. तिला फक्त अश्रूंचा आधार होता. दुसऱ्या दिवशी अर्पिता उठली. तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवला. विश्वासरावांना सुद्धा स्वतःहून होकार दिल्याचं पाहून खूप आनंद झाला होता. त्यांनी लगेच स्थळे पाहायला सुरुवात केली. आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती. आज सकाळी अर्पिताला बघायला स्थळ येणार होतं. सकाळपासून घरात तयारी चालू होती. शालिनी अर्पिताला तयार करत होती. तयार करता करता ती टोमणेही मारत होती. अर्पिता निळ्या रंगाची तलम साडी नेसून तयार झाली होती. गळ्यात नाजूक हाराने आणि कपाळाला छोटीशी लाल टिकली, एवढाच काय तो साज शृंगार होता. अपार कष्टाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्याच होत्या. 10:15च्या सुमारास पाहुणे आले. चांगली उच्च मंडळी होती. आई, वडील, मुलगा आणि सोबत 10-12 वर्षाची मुलगी. मुलाची माहिती जाणून घेत असताना कळलं की त्याचंही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगी आहे. हे कळताच विश्वासराव भडकले, पण शालिनी आणि सोहमनं समजवलं, कारण अर्पिताचंही दुसरंच लग्न आहे. तेव्हा काही हरकत नाही बाबा. तेव्हा विश्वासरावांनी अर्पिताचं मत विचारात घेतलं. अर्पिताला नको म्हणायचं होतं, पण तिला शालिनीचे कालचे बोल आठवले आणि तिनं लग्नाला होकार दिला. पुढच्याच आठवड्यात त्यांचं लग्न होणार होतं. यज्ञेश सोहमच्या सोबतच कामाला होता. त्यामुळे अर्पिताच्या आधीच्या लग्नाबद्दलही त्याला सर्व माहीत होतं. लग्नाला आदल्या दिवशी अर्पिता घरातून बाहेर पडली आणि घराच्या चाळीतीलच देवीच्या देवळात गेली आणि देवीला म्हणली, आई, मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने आणि सुखाने थाटला जावा, असा आशीर्वाद दे. एक वेळेस माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल, पण यज्ञेशला काहीही होऊ देऊ नको. दुसऱ्या दिवशी अर्पिताचं लग्न झालं आणि ती नव्या सासरी आली. सासर म्हणजे केवळ